107 रुपयाने तिकीट वाढली. तर मित्रांनो, सर्वांना नमस्कार. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा प्रथमेश रावराणे ब्लॉग या चॅनलमध्ये. आणि आता मी निघालो आहे मुंबईत वाया कणकोली बोरवली, जिचो टायमिंग हा वैभवडीत ना होय इथले टायमिंग हा 3:48. ती येतात 4पर्यंत. कणकोलीवरनं सुटतात 3 वाजता. आणि आज मी चाललो एस टी म्हणजे सांगोळवाडीमधनं वैभववाडी 3ची एस टी आहे. काकी चल चल हो निघाले. तर ती आता हा गाडी 3ची खाली येता, म्हणजे 2:30ला जाताना आवळ्याक 3ला खाली येता. तर बघूया, आज रिक्षा नाही मागवली आणि अजून कधी रिक्षा भेटली तर चांगला जा, नाही तर मग डायरेक्ट एस टी महामंडळ जिंदाबाद. पण काय होतं, थोडं लवकर जाऊन ते बसू लागताला, नंतर काय सोर्स नाही परत. तर मित्रांनो बघा, आता पाऊस पडू लागलो. आता नव्हतो पटकन पडलो 5 मिनटात. येऊन पावसाचा खेळ चालू आकडे या बघा. आता मित्रांनो मोठं होईल पाऊस, हे बघा. या बघा, पावसाचा जो जोर वाढलो मित्रांनो. या बघा कडे थांबलो. वाढता थांबता आहे. तर परत कधी येणार? नाही बाबा, मुंबई नाही येणार. का नको मुंबई नको. मुंबईच्या जरा ॲटलीस्ट आराम करशील. मग आराम नको, हे आराम होता माझा. आता आराम नको, तुमची मुंबई तुमकाच घ्यावा. आहे कंटाळी आमची मुंबई, कंटाळी बिचारी. मित्रांनो पाऊस पडताचा कंटिन्यू होता, अजून एस टी येईल नाही. 3:20 झाले नाही जाईल. हे बॅकअप तयार आहे. रुद्र रावराणे ते गाडी घेऊन येलो आया भुसा. पण कसं पडता बघा. आमची एस टी याकडे आहे. सामाकडे याकडे ह्या साईड ती येत नाही. येईल आमची एस टी. चला तर मित्रांनो, आता कडे येऊन बसले स्टँडवरती. आणि आता 4च्या आसपास गाडी येत. बघूया आता तरी किती वेळ लागता. मोस्टली तिथे टायमर असता. हा आमचा स्टँड. मित्रांनो ही आली वेंगुर्ला, अक्कलकोट वेंगुर्ला. ही आली देवगड. इकडे आहे ती वेंगुर्ला, ही देवगड आहे इकडे. आपली कधी याला काय माहीत. पण पाऊस येलो पण अजून गाडी कैली नाही. लागलो इकडे पाऊस पडू. सव्वा 4 झाले, अजून गाडी नाही आली. ही काय नाही, तराळ्यावरनं काय नाही आहे बघा. कोल्हापूर. येली कोल्हापूरकडे. मित्रांनो पाऊस लय भयंकर पडता आणि गाडी 4:20 झाले आणि आज गाडी गेली नाही. काही समजत नाही लेट काय उडी आता. आणि अजून किती लेट करणार. तुमची गाडी कणकोली बोरवली थोडी लेट आली. 4:30ला आली. बघूया लेट लागलं. 9 नंबर. 9 नंबर बसा हो तुम्ही, सांगले ना. ही आकडे माझी
ओके. तर मित्रांनो, ही आमची कणकोली बोरिवली. एका सबस्क्रायबरने विचारलं होतं की थोडी माहिती द्या. तर माहिती बघा ही आहे. फर्स्ट ऑफ ऑल ना, ही पुशबॅग आहे. प्रॉपर मस्त गाडी आहे ॲक्च्युली. पुशबॅग होते. आता माझ्या एका हातानं जमत नाही. आणि सीटं फार चांगले आहेत कम्पेअर टू ह्याला. चार्जिंगचं पण फॅसिलिटी आहे. प्रॉपर कंटिन्यू चालू असते चार्जिंग. आणि ही आधीपासूनच आहे. सर्वात बेस्ट फॅसिलिटी की चार्जिंग कंटिन्यू असते इकडे. आणि सीटा आपण खूप चांगले आहे. म्हणजे आपण जसं लक्झरीचा जो फील आहे ना, तोच फील ह्याला देखील आहे. खिडक्या पण चांगल्या आहेत. हे बघा. आणि ही ओव्हरऑल गाडी बघा, खूपच चांगली आहे. आता ऑलमोस्ट 4:30ला गाडी येईल याकडे. ह्यावेळी का लेट झाली काय माहिती. पाऊस वगैरे याचा कारण असू शकता. पावसानं थोडाफार स्लो होऊ शकते. तर अदरवाईज गाडी नेहमी टायमावर असतात. आणि हे बघा, एका प्रॉपर पुशबॅक सीट आहे बघा. म्हणजे जो तुमका फील एका येतं लक्झरी, तो तुमका फील एका येतलो. याचा अजून प्लस पॉईंट आहे की टायमिंगवर गाडी असतात. आणि डेपोतनं जास्त वेळ टाईमपास करत बसत नाही. डायरेक्ट गाडी सुटतली. आणि सकाळी पण लवकर पोहोचता. पावसामुळे थोडंफार मागे पुढे होऊ शकता उद्या पण ओव्हरऑल गाडी खूप छान आहे. म्हणजे रेट आहे त्याचे 800 रुपये जेंट्सचा आहे. म्हणजे माझे 790 रुपये झाले जेंट्सचे. लेडीची हाफ तिकीट आहे. 60 वर्षाच्या वरती हाफ तिकीट आहे. बाकी सगळ्यांची म्हणजे 400 रुपये असतात ॲव्हरेज तुम्हाला सांगतो आहे मी. आणि पुरुषांचे 800 रुपये. चला मित्रांनो, आमची कणकोली बोरिवली निघाली. डॉट 4:30 4:31-32 झाले. एक छोटासा अपडेट आहे. आता जसं मी तिकीट हे करत होतो ना, तर चेकअप चालू होतं. तर काका बोलले की आता तिकीट वाढली आहे 17 जुलैनंतर. मी आता आज ट्रॅव्हलिंग करतो 1 ऑगस्टला, नाही 2 ऑगस्टला. आणि 17 जुलैनंतर तिकीट वाढली आहे. आणि तिकीट थोडी बऱ्यापैकी वाढली. तर तिकीट थोडी जास्त वाढली आहे. आणि 17 जुलैनंतर तिकीट वाढली आहे असं काका बोलले. आणि आता तिकीट वाढली आपली 107 रुपये तिकीट आहे. ही तिकीट आहे 107 रुपयाने तिकीट वाढली. मित्रांनो, हा छोटासा अपडेट आहे की 107 रुपये तिकीट वाढली आहे. आणि आता हे कधीपर्यंत मला माहीत नाही, पण आता सध्या तरी वाढली आहे. 17 जुलैनंतर 107 रुपये जेंट्सचे, म्हणजे अर्धे लेडीजचे होणार. 52-53 रुपये असतील. 53-54 रुपयाच्या आसपास असेल, वाढली असेल लेडीज. चला, त्यांना पाणी लय गळत द्या बघा. भिजणार म्हणतो तुम्ही.
ह्या इलाकडे तराळा. सरळ घे सरळ घे आधी सरळ घे आपले सरळ घे रे आधी सरळ घे मित्रांनो ते ह्या इलाकडे तराळा आणि वाजले आताचे 4:55. तर 4:55ला पोहोचले तराळा आहे. चालू झालो परत तुमची भरती झाली व परत बंद झाली की ऑर्डर काय बनवलं आहे वरती हो जबरदस्त एक नंबर रे आली बनवली हो मी म्हटलं वरती असंच काहीतरी आपण पूर्ण मोकळा मित्रांनो तर ह्या इलाकडे खारेपाटण पोचलाव खारेपाटण.
आवडीला यायची. मित्रांनो आता मग पोचलो इकडे ग्रीनलँड हॉटेलला. ग्रीनलँड होतं ना, ग्रीन पार्क नेहमीप्रमाणे हॉटेल. भजी बिजी काढतो. होय होय होय. कांद्याची भजी, चार्जिंग वडेपाव. होय चार्जिंग पण आहे हो. चार्जिंग फक्त चार्जिंग. मित्रांनो त्याकडे हा भजी आणि भजी हा की संपली की हा ना भजी एक वडा बघा ना. मित्रांनो भयंकर पाऊस पडतो इकडे. ते रामेश्वर आली, साई गाडी आली आणि आमचे मित्र. ही आपली गाडी इथे उभी आहे. त्या बाजूला अजून एक लक्झरी उभी आहे, पण बरेचजण असे उतरले नाही अजून गाडीतनं. गर्दी थोडी कमी. हे बघा वातावरण भारी आहे. मित्रांनो ही आपली गाडी. चला या इकडे गणराज म्हणून आहे. आपले काका आले इकडे. काहीच काम नाही. पूर्ण झोपतं ना रात्री, पण सकाळपासून फोन करूया अधिक घ्यावं. ठीक आहे आमच्या वगळा राजापूर. सांगा तुझा बदल झाला काय पाहिजे. संध्याकाळी हा असतो तो थोडं सीन भेटत ना, रात्री काय काय होत नाही.
वाजले 6:45 आणि 6:45ला पोचलो आपण लांजाट. थोडे लेटच आहे नेहमीपेक्षा, पण ठीक आहे. आता आपली गाडी इली याकडे सर्व पालीला. ह्याकडे हा पाली स्टेशन आणि आपली ही कणकवली बोरिवली गाडी. पालीचं डेपो लय मोठं. मित्रांनो, तर आपण इलावाकडे आपल्या नेहमीप्रमाणे हॉटेल वृंदावनला. चला, तुमच्याकडे कणकवली बोरिवली, याकडे रामेश्वर, 2 रामेश्वर आहेत आणि ही खायची एस टी काय माहीत. तर मित्रांनो, आपण लाईट ना या आचरा बोरिवली पाठोपाठ इली. याकडे 2 लक्झरी लागली तर रामेश्वर हॉटेल. नेहमीप्रमाणे आपली जो एस टी लालपरे मोस्टली आहेत थांबतात. आणि आता वाजले 9. युवाकडे हायवे. चला मित्रांनो, आता इकडनं निघालो. वाजले 9:30ला या हॉटेलवरून आम्ही निघालो. आता डायरेक्ट पुढे महाड, माणगाव येतील आणि मुंबई. आता मी पण छुटतो आहे. भेटूया सकाळी. वाजले 3:30 आणि पोचलो आपण मैत्री पार्कला. 4पर्यंत पोचू. पूरला आहे. मित्रांनो, आमची गाडी गेली. चला मित्रांनो, आम्ही निघालो. 4ला पोहोचलो घरी जोगेश्वरीला. तर मित्रांनो, आता शेवटी आलो मी घरी. वाजले 4:05.4ला गाडी आणून सोडली. प्रॉपर टायमिंगला गाडी आणून सोडली. भले ही वैभवडीमध्ये लेट झाली अर्धा तास, पण इथे गाडी प्रॉपर आली. छान प्रवास झाला. चला भेटूया पुढच्या प्रवासात, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ आवडली तर आनंदी राहा, खुश राहा आणि हेल्दी राहा. बाय बाय.